ज्यांचं प्रवचन आता आपण श्रवण करणार आहात, मागच्या 2023च्या कार्यक्रमामध्ये आपण ज्या 4 परंपरांना, भारतभरातल्या ज्या 4 परंपरांना एक प्रकारे त्यांच्या पूर्वजांना महाभागवत ही उपाधी देऊन सन्मानित केलं होतं, त्यापैकी श्री भिवडी संस्थानचे साधूबाबा महाराज यांच्या परंपरेतील आदरणीय राजेंद्र महाराज येपरे, हरिभक्तीपरायण आदरणीय राजेंद्र महाराज येपरे आज आपल्या समोर उपस्थित. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. आपल्याला मागच्या कार्यक्रमात जी मंडळी आली त्यांना कल्पना असेल की साधूबाबा महाराज हे असं व्यक्तिमत्व होतं की एकनाथी भागवताचे एक प्रत त्यांना मिळावी म्हणून त्यांनी, महाराज किती एकर? 6 एकर. एकनाथी भागवताची प्रत त्या काळात त्यांना मिळावी याच्यासाठी त्यांनी 6 एकर जमीन विकली होती. एवढी श्रद्धा एकनाथी भागवतावर आहे, लक्षात ठेवा. आपण खिशातले 600 रुपये देताना विचार करतो ग्रंथ घेऊ का नको घेऊ. परंतु 6 एकर जमीन विकून एकनाथी भागवत घ्यायचा हा विचारच थोडा विलक्षण आहे. आणि ज्या परंपरेमध्ये एकनाथी भागवत हाच ग्रंथ सर्वोच्च प्रमाण ग्रंथ म्हणून म्हणला जातो आणि ज्यांच्या परंपरेत आजही सर्वात कमी वेळामध्ये एकनाथी भागवताचं पारायण केल्या जातं, सर्वात कमी वेळेमध्ये पारायण केल्या जातं, ते संस्थान म्हणजे साधूबाबा महाराजांचं संस्थान भिवडी सासवडचं. लक्षात ठेवा. त्याचे आदरणीय अध्यक्ष या ठिकाणी राजेंद्र महाराज येपरे उपस्थित आहेत. आपण त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेऊयात. आणि ब्रह्मसंप्रदाय संस्था भिवडी पूजनीय राजेंद्रजी महाराज येपरे यांचं पूजन आणि ग्रंथपूजन करून या प्रवचन रूपी सेवेला सुरुवात होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण महाराजांचं स्वागत करूयात. धन्यवाद. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं ये चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री सीतानाथ समारंभा श्रीरामानंदारि मध्यमाम् श्री साधु बाबा पर्यंत वंदे गुरु परंपरा. श्री क्षेत्र पैठण आणि महाराष्ट्रामध्ये जेवढी ही संत होऊन गेली मंडळी आहे का, त्या सर्व संतांमध्ये ज्यांना आगळी वेगळी उपमा मिळाली ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज. खरं तर 15व्या शतकामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये जर संत मेळ्यामध्ये जर कोणी क्रांती केली तर ते नाव येतं शांतीब्रह्म एकनाथ महाराज. तसं जर पाहिलं
तर ज्ञानोबारायांच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं त्या ठिकाणी वातावरण होतं. पण 15वं शतक म्हणजे मोगलांनी त्यावेळेला उत्तर भारतामधनं त्या ठिकाणी येऊन धुमाकूळ हा महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला माजवला, त्यावेळेला आमच्या नाथबाबांनी ग्राम्य भाषेमध्ये अनेक प्रकारची भारुड, गवळणी, अभंग आणि महाराष्ट्राला जागृत करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे नाथबाबांनी केलं. संपूर्ण माणसं निभळट झाली, धर्म विसरू लागली. आणि अशा वेळेला समाजाला जाग करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये जर कुणी केलं असेल तर ते शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी. आणि म्हणून हा जो सोहळा आहे, हा सोहळा गुरुभक्ती ऐश्वर्य असा या ठिकाणी असणारा हा सुंदर सोहळा आमचे परमस्नेही आदरणीय योगीराज महाराजांनी दिव्य आणि भव्य अशा स्वरूपाचा, महाराष्ट्रच काय पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या कार्यक्रमाची अनेक मोठमोठ्या महात्म्यांनी, महामंडलेश्वर असतील, मोठमोठी योगी तपस्वी या लोकांनी याची नोंद घेतलेली आहे बरं का. पैठणमध्ये जरी हा कार्यक्रम होत असला तरी सुद्धा जेवढेही मोठमोठे तपस्वी लोक आहेत ते लोक या कार्यक्रमाचं कुतूहल करतात. म्हणून या कार्यक्रमाला हे इतकं सुंदर नाव आहे, गुरुभक्ती ऐश्वर्य. नाथ महाराजांच्या इथे श्रीमंती ही तेवढी आणि भक्ती ही तेवढीच उच्च कोटीची. महाराष्ट्रामध्ये तसं जर पाहिलं आणि अनेक वेळा असं दिसून येतं की ज्या ठिकाणी ऐश्वर्य असू शकेल पण भक्ती असेलच असं नाहीये, आणि जिथं भक्ती आहे त्या ठिकाणी ऐश्वर्य असेलच असं नाहीये. पण एकमेव या ठिकाणी नाथ महाराजांचं चरित्र पाहिल्याच्या नंतर एका बाजूला श्रीमंती ही एवढी आणि एका बाजूला भक्तीची अत्यंत सुंदर परंपरा, भानुदासांच्या पासून तर जनार्दन स्वामींच्या पासून या ठिकाणी आलेली ही दिव्य परंपरा महाराष्ट्रामध्ये आगळी वेगळी हे लक्षात ठेवा. नाथ बाबांनी भागवतामध्ये अत्यंत सुंदर आणि सहज साध्या सोप्या भाषेमध्ये ग्रामीण मधल्या भागामधल्या साळी माळी कष्टकरी आदी सर्व बहुजन समाजाला समजेल असं ज्ञान या ठिकाणी ठेवलं. श्रीमंत कोणाला म्हणणार? भागवतामधल्या सुंदर ओव्या ऐका, कोणाला श्रीमंत म्हणणार? ज्याचे गाठी नाही काच कवडी, परी संतुष्टता नित्य पोटी, तोची सकळ संपन्न सृष्टी, साच जान उद्धवा. उद्धवा, ज्याच्याकडं काच कवडी नाही पण तो सदैव समाधानी आहे, तो या जगातला श्रीमंत माणूस. पण नाथबाबांना प्रश्न केला की आपण ही श्रीमंताची व्याख्या तुम्ही सांगितली बाबा, पण इथं दरिद्री कोणाला म्हणायचं? नाथ महाराजांनी इतकी सुंदर ओवी भागवतामध्ये, ज्याचे गाठी असता कोटी धन, परी ज्याचे संतुष्ट नाही मन, या नाव गा दरिद्री जान, साच जान उद्धवा. आज फक्त भागवतामधल्या ओव्या ऐका
आणि म्हणून तर आमच्या नाथबाबांना सर्व संतांच्या मेळ्यामध्ये संतांचा राजा असं म्हटलेले. निळूबराय वर्णन करतात, सकळ संतांचा राजा सकळ संतांचा राजा, सगळ्या संतांचा राजा स्वामी माझा एकनाथ, त्यांचे घेताची दर्शन, त्यांचे घेताची दर्शन. निस्त नाथ महाराजांचं दर्शन घेतलं ना महाराज, पुन्हा नाही जन्म मरण. बर का, जन्म मरण खुंटीत होतं फक्त नाथ बाबांचं दर्शन झालं तरी. पुन्हा नाही जन्म मरण, सकळ संतांचा राजा, सगळ्या संतांचा राजा म्हणजे आमचे नाथबाबा आहेत, लक्षात घ्या. एवढा ऐश्वर्य असताना सुद्धा त्या ऐश्वर्याला अत्यंत शोभल असा परमार्थ या महाराष्ट्रामध्ये नाथ महाराजांनी त्या ठिकाणी केला, लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी नाथबाबांची ही ओवी एक सुंदर अशी घ्यावी आणि त्याच्यावरती आपले विचार व्यक्त करावेत. धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य साधूंची संगती, धन्य धन्य जे भावार्थी, जे भागवत भक्ती रंगले. धन्य नरदेहाची प्राप्ती. या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की नरदेह प्राप्त झाला, हो, पण नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर जर एखाद्या साधूची संगत जर झाली ना, आणि मग खऱ्या अर्थानं तो माणूस या जगतामध्ये मृत्यू लोकामध्ये धन्य आहे. कारण सांगितलं इतर देहीचे ज्ञान, बर का, आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, त्यामध्ये मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. सगळ्या योनीमध्ये नरदेहात मध्ये आल्याच्या नंतर हे विशेष ज्ञान आपल्यामध्ये. अजून एक नाथ महाराजांनी फार सुंदर ओवी सांगितली, बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, 3.5 हाताचा देह बाहुली एवढा. तसं तर ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण करताना हत्ती सारखा सुद्धा प्राणी मोठा बनवला, पण त्याच्या ठिकाणी हे ज्ञान प्राप्त किंवा अवगत करणं हे अशक्य आहे. आणि म्हणून त्या नरदेहाची संगती होय अविद्येची निवृत्ती, लाभे भगवंत प्राप्ती, ही विख्यात ख्याती नरदी. अविद्या जाऊन त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता ही फक्त नरदेहामध्ये आहे, हो. आणि म्हणून ज्या वेळेला ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि त्यावेळेला सगळ्या योनी बनवल्या, परंतु ब्रह्मदेवाला आनंद झाला नाही. नाथबाबांनी फार सुंदर वर्णन केले भागवतामध्ये, देखोडी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी, अधिकारी ब्रह्मज्ञानाशी येणे देहीची मज प्राप्ती. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी एकमेव हा नरदेह मंडळी, ऐका. आणि या नरदेहामध्ये तुम्ही आम्ही आलोत. खरं पाहिलं तर नाथबाबा म्हणतात की इतर समजा नरदेह प्राप्त झाला पण अमेरिकेमध्ये झाला तर ऐका, भारतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. येथही विवेक परमार्थी, त्यांचा वंश मी वर्तती परमात्मा.
भारत खंडामध्ये जन्माला आलेल्या मनुष्याची मी स्वतः नोंद घेतो असं भगवंत या ठिकाणी आणि नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात. ऐका. आणि म्हणून तो एवढा अमूल्य जर नरदेह मिळाला पण तो जर तसाच वाया गेला तर एक दृष्टांत देतात नाथ बाबा. ऐका. बाकी दुसरे दृष्टांत पाहिजेच नाही आज. काय दृष्टांत देतात ऐका. पुरलिया लोहा माती खाय, जे उपयोगी नाही वाया जाय, तेवी नामे बिन व्रथा वाचा पाहे, व्रथा जाय सर्वथा. लोखंड हे अत्यंत कठीण असणार लोखंड, पण जर ते मातीत जर गेलं तर त्या लोखंडाची सुद्धा माती होती. तसं एवढी सुंदर वाचा आपल्याला या ठिकाणी दिलेली भगवंतानी, आणि त्या वाचेनी जर या ठिकाणी नामस्मरण नसेल तर मग बाकी याची सुद्धा माती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नाथ महाराजांचा संदेश हा सगळ्यात आगळा वेगळा आहे मंडळी. ऐका. फार वेगळा आहे. हो. नाथ बाबांचं एक एक चरित्र या ठिकाणी जर त्याचं चिंतन आणि मनन केलं ना तर निस्त्या चिंतनाने आणि मननाने त्या ठिकाणी तुम्ही या जड देहामधनं सूक्ष्म देहामध्ये एका क्षणामध्ये प्रवेश करता. एवढं शास्त्र जबरदस्त या ठिकाणी नाथ महाराजांनी आपल्यासाठी करून ठेवलं. चकोर चंद्रामृत प्राशन वायसा पडे येथे लंगन तेवी, हा महाराष्ट्र ग्रंथ फळ फळापन ज्ञानाज्ञानी. 18,000 ओव्यांचा भागवत या महाराष्ट्राला देण्याची क्रांती एकमेव नाथ महाराजांनी केली. एवढं दिव्य आणि सुंदर असं काव्य या ठिकाणी की त्याची एक एक ओवी एवढी प्रेरणा देती की मनुष्य देहाचं महत्व काही क्षणामध्ये आपल्याला या ठिकाणी पटतं. याच पैठणमध्ये पूर्वीचं पैठण म्हणजे मला या ठिकाणी 45 वर्षापूर्वीचं पैठण आणि इथं केलेली आम्ही पारायण आणि तीही नाथ महाराजांच्या भागवताची बर का. त्यामुळे ते इतकं काही अंतकरणामध्ये. आणि खरं सांगू इथं आल्याच्या नंतर पैठण क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर ते ऐश्वर्य आणि तो परमार्थ हा काय आगळा वेगळाच आहे महाराज. एक लक्षात घ्या. आणि म्हणून पैठण क्षेत्रामध्ये जी क्रांती घडली गेली, पैठण क्षेत्रामध्ये त्यावेळेला हे ज्ञान निर्माण झालं. त्याच वेळेला महाराष्ट्रावरती अनेक संकट येणारी त्याला पेलण्याची ताकद आमच्या प्रत्येक माणसामध्ये केवळ आणि केवळ नाथ महाराजांच्या वाङ्मयामुळे निर्माण झाली. आणि म्हणून आम्ही इथे जन्माला आलो त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि तीही नाथ बाबांच्या नंतर जन्माला आलो. कारण 11व्या स्कंदावरती केलेली टीका रुक्मिणी स्वयंवर मंडळी भारुड गवळणी याचं चिंतन आणि मनन करण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला मिळालं. आणि म्हणून धन्य नरदेहाची प्राप्ती. आम्हाला हा नरदेह प्राप्त झाला हे आमचं फार मोठं भाग्य. आणि विशेष करून नाथ महाराजांचं चरित्र आम्हाला या ठिकाणी चिंतन करायला मिळालं, मनन करायला मिळालं, हे त्याच्यावरनं ही मोठं भाग्य. हो. आणि म्हणून आम्हाला नरदेह प्राप्त झाला, पण या नरदेहाची महती कळणं फार महत्वाचं आहे. आणि ती आम्हाला नाथबाबांच्या स्वरूपामध्ये आम्हाला नरदेहाचं महत्व या ठिकाणी कळू लागलं. साधूंची संगत या ठिकाणी प्राप्त झाली.
साधू संगती लागला, माझ्या नामदर्शनाला, सुपात्र देह वेचिला तो जन्मला श्रीमंत कुळी, आणि म्हणून नाथबाबांचं ही कुळ श्रीमंत आहे. आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी हे चरित्र श्रवण करण्यासाठी आलोत, म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा या ठिकाणी श्रीमंत बापाची श्रीमंत मुलं हे लक्षात घ्या. त्याचं कारण सांगतो ऐका. आम्ही प्रत्येक त्या ठिकाणी गंगेमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी पापक्षालन करतो. गोदावरी मातेमध्ये सुद्धा जाऊन आम्ही स्नान करून आमची काही दूषित कर्म आहेत ते आम्ही क्षालन करतो. पण हीच गंगा, हीच नर्मदा मलिन झाल्याच्या नंतर जाते कुठं पवित्र होण्यासाठी? तर मंडळी ऐका, मध्यान्नाच्या वेळेला या सर्व नद्या ह्या निघतात आणि नाथबाबांच्या समाधीला स्पर्श करून पुन्हा एकदा पवित्र होऊन त्यांच्या जागेवरती ते सुंदर काम करण्यासाठी जातात. हे माझ्या मनाचं सांगत नाही, हे नाथ महाराजांच्या भागवतामधल्या एका ओवीचा पुरावा देतो आणि पुढे जातो. साधूंच्या चरण तीर्थापाशी सकळ तीर्थे येती शुद्धत्वाशी, भावे सेविता त्या तीर्थाशी ते उपसर्गाशी नागवती. नाथ महाराजांनी भागवतामध्ये अत्यंत सुंदर वर्णन केलं. सगळी क्षेत्र साधूंच्या चरण तीर्थापाशी येतात आणि पवित्र होऊन पुन्हा जातात आणि पुन्हा एकदा जगताला पवित्र करण्याचं काम ती क्षेत्र करतात. आणि म्हणून धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य साधूंची संगती. आमचे परमपूज्य सद्गुरू साधूबाबा श्री क्षेत्र भिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, महाराजांनी सांगितलं, मंडळी ऐका, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 18 ते 19 संस्था आहेत, पण सगळ्या संस्थेमध्ये फक्त आणि फक्त एकनाथी भागवताचंच पारायण केलं जातं. हजारो लोक आज नाथ महाराजांच्या या भागवताचं पारायण करतात. एवढंच नाही तर हस्तलिखित जो भागवत हा उपक्रम ज्या वेळेला योगीराज महाराजांनी ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये पहिली संकल्पना, त्याच्यामध्ये आमच्या संस्थेनी हजारो साधकांनी त्या ठिकाणी हस्तलिखित भागवत त्या ठिकाणी निर्माण केला आणि त्याच भागवताची हत्तीवरनं मिरवणूक काढली. एवढंच काय, परंतु भागवताच्या 5 ओव्या किंवा एखादा श्लोक वाचल्याशिवाय चहा सुद्धा न पिणारी माणसं आमच्या सगळ्या साधक वर्गामध्ये येते, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. त्याचं कारण आहे ऐका बर का, की एक जरी ओवी त्या ठिकाणी स्मरण केलं ना, जवळवरी चित्त नाही सुचित. नाथ बाबा काय म्हणतात भागवतामध्ये ऐका. भागवत ग्रंथ काही लोक म्हणतात फार मोठा आहे महाराज, आम्हाला त्याची पारायण जमत नाही. पण भागवताचं पारायण 2.5 दिवसामध्ये 18,000 ओव्या वाचण्याचा विक्रम हा आमच्या काही साधकांनी केला. जणू काय मुखगत झाला भागवत. म्हणून चित्त नाही सुचित, तववरी न कळे भागवत, आणि गुरुकृपे विन भागवत अर्थ नोहे प्राप्त प्राणी. अशी सद्गुरूंची कृपा व्हावी लागते. ऐका, त्याच्याशिवाय भागवत कळणं फार कठीण आहे. गुरुसेवा करता पायी ब्रह्म सायुज्य लागे पायी, आणि गुरुसेवा परते काही श्रेष्ठ नाही साधन, नाथ महाराजांनी सांगितलं.
आणि म्हणून गुरुकृपा जर व्हायची असेल तर ही गुरुकृपा सुद्धा संपादन केवळ या वाङ्मयामुळे होते. आणि एकदा का मी एक सगळ्यांना सांगतो, ऐका, आमच्या जीवनामध्ये 4 स्पर्श महत्वाचे आहेत. नीट ऐका. पहिला स्पर्श आमची पाठ आणि आपल्या आईचा हात. पहिला स्पर्श ऐका. दुसरा स्पर्श गायीची पाठ आणि आमचा हात. तिसरा स्पर्श सद्गुरूंचे चरण अंगुष्ठ आणि आमचं मस्तक. तिसरा स्पर्श आणि चौथा स्पर्श आमचं मस्तक आणि सद्गुरूचा हात. हा चौथा स्पर्श म्हणजे नाथ बाबांचा स्पर्श आहे. हो, म्हणून स्वामी तुझी कृपा न होता कोट्यान कोटी साधन ते व्रथा. तुझी कृपा झाली अच्युता भवव्यथा स्पर्शेन, नाथ महाराज म्हणतात. आणि म्हणून कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी असेल आई ती गाठी, तै माझ्या संतांची संत संगती. सत्संगे भक्ती उल्हास. कोट्यावधी साधनं जरी केली तरी सुद्धा उपयोग नाही, तिथं कृपाच व्हावी लागते. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, नाथ बाबा काय सुंदर म्हणतात. हो, वाघाचं दूध मिळेल, चंद्राचं अमृत मिळेल, पण संतांची भेटी होणं फार कठीण आहे. आणि म्हणून मी म्हटलं की धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य साधूंची संगती, ती तेवढीच महत्वाची. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्र अमृत हाती चढे, परी हरिप्रियेची भेटी ना तुडे, दुर्लभ भाग गाडे मनुष्य. वाघाचं दूध मिळेल, चंद्राचं अमृत मिळेल, पण संतांचा संग मिळणं अत्यंत कठीण. आणि म्हणून जगतामध्ये असंख्य जरी साधनं असली तरी नाथ बाबा या ठिकाणी सांगतात की कोटी कोटी साधन करिता गुरु कृपे विन सर्वथा, न हे कोणाची आता साच जाण बुद्धवा. आणि म्हणून ऐका, आम्हाला नरदेह मिळाला, धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य साधूंची संगती, धन्य धन्य जे भावार्थी जे भागवत भक्ती रंगले. भागवताच्या या भक्तीमध्ये रंगणारा माणूस म्हणजे एक लक्षात घ्या, जसं परापश्यंती मध्यम आणि वैखरी. आणि 5वी भागवतामध्ये नाथबाबांनी अनुर्वाचा सांगितली, त्या अवस्थेमध्ये जाणं जिथं निर्भयता आहे, जिथे निरपेक्षता आहे. ऐका, अशा अवस्थेमध्ये केवळ आणि केवळ नाथ महाराजांच्या चरित्राचं नुसतं चिंतन आणि मनन केलं तर इतक्या उच्चतम कोटीमध्ये साधक सहज जाऊ शकतो. आणि म्हणून आम्हाला नरदेह मिळाला आणि तोही भारतामध्ये मिळाला, तोही महाराष्ट्रामध्ये मिळाला. ऐका, आणि विशेष म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये नरदेह मिळून जे योगीराज महाराजांनी पैठणमध्ये दिव्य आणि भव्य अशा या स्वरूपाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार आम्ही या ठिकाणी, आमचं दैव बलोत्तर, आमचं भाग्य मोठं. अनन्य चेत सतत योम्या स्मरती नित्येशा तस्य सुलभ पार्था नित्ययुक्तस्य योगिना. आणि नाथ बाबा या अख्ख्या श्लोकाचा एकाच ओवीमध्ये अर्थ सांगतात. अनन्य करिता माझे भजन, माझे स्वरूपी झगडे मन, सकळ वासना गेली विसरून, वृत्ती शून्य अवस्था. पण नाथ बाबा अभंगामध्ये फार सुंदर सांगतात की ही वृत्तीची निवृत्ती कशी होईल, फार अवघड आहे. पण इतकं सोपं सांगितलं मित्रांनो, ऐका बरं का. नाथ बाबा म्हणतात, सद्गुरु चरणी तल्लीन हे वृत्ती, आणि वृत्तीची निवृत्ती क्षण मात्रे. नाथ बाबा म्हणतात की जर वृत्तीची निवृत्ती होण्यासाठी क्षण लागत नाही
पण त्याच्यासाठी बाकी सद्गुरूंच्या चरणापाशी राहावं लागतं. आणि म्हणून धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य साधूंची संगती, धन्य धन्य जे भावार्थी, जे भागवत भक्ती रंगले. तुम्ही आम्ही सगळेजण या रंगामध्ये रंगून जाऊया की जो पैठण क्षेत्रामध्ये नाथबाबांनी या ठिकाणी ही रंगाची उधळण, या ज्ञानाची उधळण, आणि त्या रंगामध्ये आपण रंगून जाऊ. खर तर उत्तर भारतामध्ये सुद्धा आपल्या पैठण मधल्या आजच्या कार्यक्रमाची फार मोठा बोलबाला आहे. वृंदावन मध्ये, त्या ठिकाणी पैठण क्षेत्रामध्ये असा कार्यक्रम, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पैठण मध्ये असणाऱ्या या दिव्य भव्य कार्यक्रमाची मोठमोठ्या साधू संतांनी नोंद घेतलेली आहे. एक लक्षात घ्या, तिकडं असणारा समाज, तिकडं असणारे सगळे साधक हा कार्यक्रम लाईव्ह त्या ठिकाणी पाहतात. आणि म्हणून एक लक्षात घ्या, एवढा मोठा कार्यक्रम गेल्या वेळेला सुद्धा इतका सुंदर कार्यक्रम आणि इतका दिव्य आणि भव्य हे करण्यासाठी फार कष्ट लागतात, फार सायासाने त्या ठिकाणी उभं राहतं. आणि आमच्या योगीराज महाराजांचा भाव याच्या पाठीमागचा एकच की प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी हे ज्ञान प्राप्त व्हावं. आणि म्हणून या ठिकाणी नाथबाबांच्या या वंशामध्ये तितकीच दिव्य आणि भव्य, तितकी सुंदर, तितकंच ऐश्वर्यवंत अशी ही परंपरा या ठिकाणी आमचे योगीराज महाराज या ठिकाणी चालवतात. आणि ही परंपरा आपल्याला आजही या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून ऐशी योगी यांचे दर्शन, भाग्यविन मोहे हे जाण, त्यांचे घेता चरण तीर्थ, करी लोचन बहुरोग. आणि म्हणून ऐका, अशा योगी यांचे दर्शन या ठिकाणी आपल्याला या अशा माध्यमामधनं प्राप्त होतं. जाता जाता हेच सांगेल की हा जो सोहळा आहे, हा सोहळा याचे साक्षीदार आम्ही, तुम्ही सर्वजण डोळे भरून आपण हा कार्यक्रम पाहताय, स्मरण करताय. आणि म्हणून हा असा दिव्य सोहळा स्वर्गी नाही बरं का, हे फक्त पैठण मध्येच, स्वर्गामध्ये नाहीये. आणि म्हणून धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य साधूंची संगती, धन्य धन्य जे भावार्थी, जे भागवत भक्ती रंगले. तुम्ही सगळेजण या ठिकाणी रंगलेला आहात, रंगून गेलेला आहात. आणि आजची ही प्रवचन रूपी सेवा मला परम आदरणीय श्रद्धेय आमचे मार्गदर्शक आणि नेहमीच आम्हाला ज्यांच्याविषयी आदर, जरी ते दूर असले तरी सुद्धा सतत ज्यांचं स्मरण आमच्या प्रत्येक संस्थेमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये ज्यांचं होतं, ते योगीराज महाराज. आणि त्यांनी या ठिकाणी मला ही सेवा दिली. खर तर ही सेवा माझी अनपेक्षित, परंतु मला इतका आनंद झाला खरं सांगू, ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराया ज्या वेळेला उत्तर भारतामध्ये गेले आणि फार मोठा यज्ञ, आणि त्या यज्ञाच्या एका कोपऱ्यामध्ये कुठंतरी समाजामध्ये आमचे ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय बसले होते. फार मोठा यज्ञ, त्या यज्ञाचे आयोजक मुद्गलाचार्य होते आणि मोठमोठे साधू त्या ठिकाणी मोठ्या मंचावरती. पण यजमान कोणाला करायचं हा प्रश्न पडला, कारण सगळे रती महारथी असे मोठे तपस्वी ज्ञानी सगळे होते, कोणाला यजमानपद द्यायचं. आणि अशा वेळेला वाद निर्माण झाला. हत्तीच्या सोंडेमध्ये फुलांची माळ दिली आणि हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल तो या यज्ञाचा यजमान, असा अंतिम निर्णय त्या ठिकाणी झाला. हत्ती त्या वरच्या चौथऱ्यावरती फिरला. मोठमोठे तपस्वी त्या ठिकाणी होते, अधिकारी होते, पण त्यांच्या गळ्यामध्ये कोणाच्या या हत्तीने हार घातला नाही. सर्वसामान्य समाजामध्ये हत्ती प्रवेश केला. जिथं आमचे संत ज्ञानेश्वर आणि नामदेवराया बसलेले होते,
हत्ती त्या ठिकाणी गेला आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी तो हार घातला. आणि त्यावेळेला उत्तर भारतामध्ये वारकरी संप्रदाय हा एवढा मोठा श्रेष्ठ दिव्य आणि ही ओळख उत्तर भारतीयांना त्यावेळेला पटली. ज्ञानोबरायांच्या चेहऱ्यावरचं ते तेज आणि ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी मोठ्या दिमाकात मिरवत त्या ठिकाणी मंचावर आणलं आणि यज्ञाचं यजमान पद बहाल हे ज्ञानोबरायांना केलं. आणि ज्ञानोबरायांच्या मुखामधनं मंत्र उच्चार त्या ठिकाणी आणि अग्नी देवता प्रगट झाली आणि सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी गजर केला. मला वाटतंय की ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये हे अत्यंत अनपेक्षित तसंच काहीतरी माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी एक गायक गुरु वळणारा अशिक्षित असणारा परंतु योगीराज महाराजांनी म्हणजे एवढ्या मोठ्या सिंहासनावरती मला बसवलं. खर तर हे त्यांचं मोठेपण आहे आणि संतांची ओळख हीच आहे. जेने ज्ञानी व्हावे तेने जग निर्वावे, अज्ञानी लावावे सन्मार्गी. म्हणून धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य साधूंची संगती, धन्य धन्य जे भावार्थी जे भागवत भक्ती रंगले. पुंडलिकावर देव हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भानुदास एकनाथ. नवलतयाचा सद्भाव, शब्द मात्रे झाला अनुभव. बाप सद्गुरु कृपा पहाहो, केला निसंदेहो परमेष्ठी. सद्गुरूंची कृपा आणि सद्गुरूंची सेवा केल्यानंतर काय फळ मिळतं हे तुमच्या समोर आहे. एखाद्या आंब्याच्या झाडाखाली जावं, बसावं, 2-3 पाड दिसावे, दगडी मारून पाडावे तरी नाही पडावं, पण कोणीतरी एखादा यावा, सहज बसावं, त्याच्या पुढे जोडीत ओंझळीत सहज वरून पिकलेला हलकासा एखादा पाड येऊन पडावा. तितक्या सहजतेने सेवा त्यांच्या पदरामध्ये येऊन पडली. असे परमपूजनीय गुरुवर्य राजेंद्रजी महाराज येपरे त्यांनी प्रांजळपणाने कबूल दिली की ही सेवा माझ्या वाट्याला नव्हती, नियोजित सेवा दुसरी होती. परंतु महाराजांना प्रवासामध्ये काही अडचण निर्माण झाली, परंतु ज्याने नाथरायांची सेवा केली, नाथरायांनी त्यांना गादीवर बसवलं हे आपल्या समोर दिसतंय. निवडी संस्थानचे राजेंद्रजी महाराज येपरे यांचा सन्मान या ठिकाणी होणं क्रमप्राप्त आहे. पूजनीय योगीराजजी महाराज गोसावी, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्रींना आपण सन्मानित करण्यासाठी यावं. चालू असलेला हा सुंदरसा उत्सव गुरुभक्ती ऐश्वर्य परंपरा महोत्सव, या महोत्सवाची आजची 5व्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा ज्यांनी नाथरायांच्या चरणी समर्पित केली असे राजेंद्रजी महाराज येपरे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे. फार मोठ्या प्रकारचे उत्सव आमच्या पुणे परिसरामध्ये, पुरंदरमध्ये ते राबवतात. मंदिर कधी जर का पुण्याला गेलेच, पुरंदरच्या भागामध्ये गेले तर मंदिर कसं असावं, मठ कसा असावा हे फक्त एकदा पाहून या. ऐश्वर्यवान संतांची आम्ही लेकरं आहोत, त्यामुळे ते मंदिरात गेल्या गेल्या त्या ऐश्वर्य अशा प्रकाराने दिसलं पाहिजे, ही भूमिका ज्यांची आहे असे राजेंद्रजी महाराज येपरे यांचा सन्मान होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा सन्मान संपन्न करत आहोत. महाराजांना विनंती. यानंतर पुण्यावरून काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत.